नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत अशा काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे की जेणेकरून तुमचे जे काही जुन्या पणत्या जुने दिवे आहे त्यांचा कशा पद्धतीने रियूज करावा तेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला, टिप नंबर पहिली। आपल्या ह्या ज्या काही जुन्या पणत्या आहेत, आता ह्या दिवाळीला आपण त्याचा वापर करत आहोत, तर बऱ्याचदा काय होतं की ह्या भरपूर तेलकट असतात। मग आता ह्या कुठेतरी आपल्याला पुढच्या वर्षी पुन्हा वापरात याव्या म्हणून स्वच्छही करायला हव्यात। या फार तेलकट असल्यामुळे आपण काय करत असतो की बऱ्याचदा ह्या अशाच ठेवून देतो, पण त्या तसं न ठेवता त्या व्यवस्थितरित्या स्वच्छ करून ठेवायला हव्यात। तर त्या कशा पद्धतीने स्वच्छ करायचा चला बघूया। सगळ्यात प्रथम तुम्हाला ना गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये निरमा घालायचा आहे। जो वॉशिंग पावडर तुम्ही वापरत असणार तो तुम्हाला इकडे घालायचा आहे। फक्त गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। जेवढ्या पणत्या तुमच्याकडे आहेत तेलकट पणत्या त्या सर्व यामध्ये टाकायच्या आणि 5 ते 10 मिनिटं याच पाण्यामध्ये ठेवायच्या। फक्त एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, तोपर्यंत ठेवायचं जोपर्यंत हे जे काही पाणी आहे हे हलकंसं गरमच असायला हवं, म्हणजे कोमटसर, अगदी पूर्ण थंड नसायला हवं। आणि मग काय करायचं, अशा पद्धतीने ठेवल्यानंतर अशा पद्धतीने जुनी एखादी घासणी घ्यायची किंवा हातानेच, जास्त फार तेलकट नसेल तर हाताने इझिली निघतात, किंवा जुना एखादा टूथब्रश असेल तो घ्यायचा किंवा एकदम सॉफ्ट अशी घासणी घ्यायची आणि त्याने घासून घ्यायचं। आता पणत्यांमध्ये दिवा लावल्यामुळे काय होतं की ह्या काळपट सुद्धा होतात, तर घासणीचा वापर केल्यामुळे ह्या बिलकुल काळपट जो थर असतो तो पूर्ण निघून जातो, चिकट चिवट थर तर निघून जातो। धुवून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ अशा पुसून घ्यायचं, याचा तेलकटपणा पूर्ण नाहीसा होतो। त्यामुळे या दिवाळीला वापरलेल्या पणत्या पुढच्या दिवाळीला वापरायचं असेल तर त्या ठेवण्याआधी अशा पद्धतीने स्वच्छ नक्की करा। चला मंडळी, दुसरी टीप बघूयात। ह्या ज्या काही तेलकट झालेल्या पणत्या असतात याचा वापर आपण अजून दुसऱ्या गोष्टीसाठी करू शकतो। एखादी पणती असते की जी फुटते किंवा ती फारच त्याच्यामधनं तेल झिरपतं किंवा ती फारच तेल पिते, तर अशा वेळेस त्याचा वापर याच्यासाठी नक्की करा। तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या कुंडीमधली माती घ्यायची, थोडी त्यामध्ये वाळू असायला हवी, अगदी पूर्ण मातीच नको, थोडीशी वाळू असायला हवी मिक्स। त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे निरमा। तर अशा पद्धतीने निरमा आणि ही जी काही माती आहे थोडीशी वाळू त्यामध्ये ती मिक्स करायची। जर ही पूर्णच अशी माती असेल, वाळू नसेल, तर काय करायचं, एक पणती घ्यायची आणि ती फोडायची आणि तिचा पूर्ण जे जाडसर पूड आहे ना ती यामध्ये टाकायची, अगदी बारीक करायची नाही, यामध्ये टाकायची आणि नंतर हे तिन्ही मिक्स करायचं जर तुमच्याकडे त्यामध्ये वाळू नसेल तर। आता ही जी काही आपण स्वच्छ केलेली पणती आहे ती घ्यायची आणि त्यामध्ये हे जे काही आपण बनवलंय ना हे पूर्ण माती यामध्ये टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने दाबत ह्या पूर्ण अगदी काठोकाठ आपल्याला ही पणती भरायची आहे। एकदम जबरदस्त आहे बरं का। आणि तुमच्याकडे ह्या गोष्टीचं सोल्युशन तुम्हाला असं माहिती होतं का याआधी मला कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्या जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। आणि हो मंडळी, जर आवडला नाही तर डिसलाईकसुद्धा करू शकता आणि फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि पटकन फॉलो करा। तर अशा पद्धतीने प्रेस करत मी हे पूर्ण पणती जी आहे काठोकाठ भरली आहे। आता आपल्याला ही उन्हामध्ये ठेवायची आहे, थोडीशी फार ही जी आहे ती सुकली पाहिजे म्हणून। तर कडकडीत असं 1-2 तास मी हे उन्हामध्ये ठेवत आहे, जेणेकरून ही पूर्ण अशी ड्राय होऊन जाईल। नक्की करून बघा, तुम्हाला ही फार आवडेल। आता बघा 1 तास झाल्यानंतर आता ही अशा पद्धतीने त्याची जी काही वरची लेअर आहे ती कडक झालेली आहे। आता याचा वापर कशासाठी करायचा चला ते बघूयात। आपल्याकडे जो लोखंडी तवा असतो तो घासण्यासाठी, खरं तर घासणीने घासायला गेलं तर तो व्यवस्थित निघत नाही। मग अशा वेळेस आपण जो काही वेगळा दगड असतो जो बाजारामध्ये इझिली मिळतो त्याचा वापर करतो, पण बऱ्याचदा आपल्याकडे ह्या जुन्या पणत्या असतात ना, मग त्याचा वापर हा जो काही लोखंडी तवा आहे तो स्वच्छ करण्यासाठी आपण करू शकतो। थोडंसं पाणी त्या दिव्यावरती टाकायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला तो घासून घ्यायचा। किंवा मग तुम्हाला असं करायचं नसेल तर सरळ तुम्ही काय करू शकता, ही जी काही दिवा आहे डायरेक्टली त्याचा जो आहे भुजगुरा करायचा, म्हणजे फोडायचं ते आणि जाडसर अशी बिलकुल पूड असायला हवी, घासणी घ्यायची, घासणीवरती ते टाकायचं आणि अशा पद्धतीने घासायचा। जबरदस्त पणत्यांचा रियूज होतो, नक्की करून बघा। खूप व्यवस्थितरित्या हा जो काही तवा आहे तो स्वच्छ निघतो। लोखंडी तवा असेल, लोखंडी कढई असेल, ती साफ करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने पणतीचा वापर नक्की करून बघा। आता तुम्ही लोखंडीच तवा नाही तर जो काही ॲल्युमिनियमचा तवा असतो तो स्वच्छ करण्यासाठी सुद्धा या पणतीचा नक्की वापर करू शकता, जेणेकरून तो सुद्धा खूप छान स्वच्छ निघेल।
आता भरपूर दिवस झाले होते, माझ्याकडे सुद्धा तो दगड नव्हता आणि त्यामुळे मग मी अशा पद्धतीने हा हॅक केला आणि मला असं वाटलं की चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं आणि बघता बघता इकडे लोखंडी तवा अगदी व्यवस्थितरित्या साफसुद्धा झाला. सो मंडळी, तुम्हाला हा हॅक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नंतर ही पंती पुन्हा उन्हामध्ये ठेवायची म्हणजे नेक्स्ट टाईम यूज करायला मोकळं. चला नंतरची टिप बघूयात. आपल्याकडे हा जो काही पूर्ण दिवा आपण लावल्यानंतर विझतो तर त्यामध्ये ना वात तशीच शिल्लक राहते. मग जेवढ्या दिवे आहेत त्याच्या संपूर्ण वाती एका पंतीमध्ये टाकायच्या. आता मागे जे आहे दिवाळीच्या आधी धूप कशी बनवायची याचा व्हिडिओ बघितला तर त्याचीच सामग्री माझ्याकडे अवेलेबल होती, थोडीफार ती टाकलेली आहे. ती अवॉइड केली तरी चालेल. तेजपत्ता घ्यायचा आणि जी काही सामग्री घेतली त्याच्याऐवजी तुम्हाला दालचिनी घ्यायची आहे आणि जे इन्ग्रेडियंट मी इकडे घालत आहे संपूर्ण पंत्यांमध्ये जे अर्धी वात जळालेली असते ती पूर्ण वात इथे घ्यायची. थोडासा कापूससुद्धा त्यामध्ये टाकायचा. पण इकडे आपण लोबान आणि जे पूजा सामग्री होती ती मिक्स केलेली होती, सो त्याचा वापर मी इकडे केलेला आहे. 3 ते 4 इकडे आपल्याला घालायचे आहेत लवंग. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये भरपूर असा कुंभटवास येतो, त्यासाठीचा हा जबरदस्त असा हॅक आहे. त्यानंतर 1 ते 2 इकडे कापूरच्या वड्या घालायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. अशा पद्धतीने जर तुमच्या याच्यामध्ये दिव्यांमधल्या पंत्यांमधल्या जर अर्ध्या वाती शिल्लक राहिल्या असेल तर त्यामध्ये असे 2 ते 3 इन्ग्रेडियंट्स घालून तुम्ही रोज रात्री जर अशा पद्धतीने केलं तर जे काही चिलटं मच्छर माशा असतात त्या येणार नाही. खूपच मच्छर झाले असेल तर तुम्ही एका कोपऱ्यामध्ये हे नक्की लावून बघा. घरामध्ये खूप कुंभटवास येत असेल तरीसुद्धा तुम्ही हे नक्की लावा. जबरदस्त असा पंतीचा वापरसुद्धा होतो आणि आपल्या घरातील कुंभटवास आणि त्याचबरोबर मच्छरसुद्धा नाहीसे होतात. यामध्ये तुम्ही ॲडिशनल म्हणून थोडासा जो आहे कडुलिंबाचा पालासुद्धा घालू शकता जेणेकरून तो अजून इफेक्टिव्ह होईल मच्छरांसाठी. सो हा दिवा एकदा नक्की ट्राय करून बघा. आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. चला नंतरचा व्हिडिओ बघूयात. दिवाळी झाल्यानंतर पंत्या कशा स्वच्छ करायच्या ह्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. पंत्या व्यवस्थित धुतल्यानंतर अशा पद्धतीने एकदम उन्हामध्ये तुम्हाला कडकडीच्या सुकून घ्यायच्या. त्या पूर्ण ड्राय होतील उन्हामध्ये ठेवल्यानंतर आणि त्याचा जो काही तेलकटपणा असतो तो कसा धुवायचा हे आपण याच व्हिडिओमध्ये बघितलं. तो पूर्ण नाहीसा होतो आणि उन्हामध्ये ठेवल्यामुळे त्या पुढच्या वर्षी रियूज करण्यासाठी पुन्हा आपल्या वापरामध्ये येतात आणि अशा पद्धतीने पूर्ण ड्राय झाल्यानंतर त्या व्यवस्थित पॅक करून ठेवायचा. त्या पॅक कशा करायच्या जेणेकरून त्या फुटणार नाही हे आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला मंडळी नंतरची टिप बघूयात. हिवाळा सुरू झाला आहे त्यामुळे ड्रायनेस प्रचंड येतो आणि अगदी ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना तर हिवाळा प्रचंड असा पूर्ण ड्राय आणि पूर्ण इचिंग अशी होत राहते. मग भांडे घासल्यानंतर आपले हात बऱ्याचदा खूप ड्राय होतात. मग अशा वेळेस एक ट्रिक नक्की आजमावायची. जेव्हाही तुम्ही भांडे घासता किंवा कपडे धुता म्हणजे पाण्याशी जेव्हा तुमचा संपर्क येतो स्पेशली हिवाळ्यामध्ये तर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे. जेव्हाही तुमचा पाण्यासोबत संबंध येणार पटकनशे हात ड्राय करायचे आणि मॉइश्चरायझर लगेच लावायचं जेणेकरून तुमचे या हिवाळ्यामध्ये हात बिलकुल ड्राय होणार नाही. कारण हात जर ड्राय झाले तर नंतर त्याची खूप आगसुद्धा होते आणि जर तुमचे ऑलरेडी ड्राय स्किन असेल तर मग प्रचंड असं इचिंगसुद्धा होते आणि हिवाळा पूर्ण जाण्यासाठी आपल्याला अगदी नाकेनऊ येतात. त्यामुळे या हिवाळ्यामध्ये तुमच्या घरामध्ये एक मॉइश्चरायझर नक्की ठेवा आणि प्रत्येक आपला कपडे झाल्यानंतर भांडे झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मॉइश्चरायझरचा वापर नक्की करायचा आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. हा व्हिडिओ आवडलास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.